राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी संविधानासंदर्भात एक मोठा दावा केलाय। संविधानाच्या मूळ प्रतिमध्ये महापुरुषांसह देवी देवतांचे फोटो होते आणि ते नव्या संविधानामधून काढण्यात आलेले असून ते पुन्हा छापावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। कोण विरोध करतो बघू असं म्हणत संसदेमध्ये ठराव करावा अशी सुद्धा मागणी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केली आहे। मात्र संविधानाची मूळ प्रत कशी होते, कोणते फोटो मूळ संविधानामध्ये होते, इंग्रजी प्रतींचं हिंदीमध्ये भाषांतर कुणी आणि कुठे केलाय या संदर्भात एक्सक्लुझिव्ह आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण यांनी। पाहूया। नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयामध्ये असलेल्या या ज्या प्रती आहे ज्याची देखरेख आणि एकूणच जो विभाग आहे त्या विभागाच्या प्रमुख आपल्या सोबत आहे अनिता नगरकर। मॅडम, पुढारी न्यूज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। ही संविधानाची प्रत आहे, या प्रतींचा आपण आता जो काही उल्लेख केला, नेमक्या या प्रती आपल्याकडे कशा आलेल्या आहेत जरा सविस्तर सांगा। इंग्रजी प्रत जी आहे ती डॉक्टर वसंत पवारांनी ते खासदार असताना साधारण 1992-93 च्या सुमारास सार्वजनिक वाचनालयात दिली आहे। त्यावेळेस सहीवरून ते दिसत आहे की त्यावेळेस कुसुमाग्रज पण म्हणजे तात्यासाहेब शिरवाडकर सुद्धा असावेत, त्यांची सही त्याच्यात आहे आणि आमचे पदाधिकारी त्यावेळेसचे जे असतील ते उपस्थित असावेत, त्यांच्या पवारांनी त्यांना ती दिली असावी भेट म्हणून। आणि तसेच हिंदी प्रत आहे आमच्याकडे आणि नवीन जे आहेत सुधारणा झालेल्या या मराठी प्रती पण आमच्याकडे आहेत। या प्रती बघण्यासाठी आतापर्यंत कोण कोण येऊन गेलं किंवा काय या सगळ्या प्रती बघण्याचा किंवा अभ्यासासाठीचा काय नेमका आतापर्यंतचा प्रवास राहिलाय? जी आपल्याकडे इंग्रजी प्रत आहे ती प्रत बघण्याकडेच जास्त ओढ आहे आणि त्याच्यामध्ये सह्या वगैरे जे सगळे आहेत ते बघितले जातात। मुलांना त्याच्यात किंवा प्रत्यक्ष त्यांच्या सह्या बघून त्यांना आनंद होत असतो आणि जास्त करून तीच बघितली जाते। मग बाकीचे अभ्यासक जे येतात त्यांना मराठी किंवा हिंदी त्याप्रमाणे आपण दाखवत असतो। बदल झालेले काय आहेत का तर ते आपण त्यांना दाखवत असतो। पुढच्या म्हणजे घटनेत काय बदल झालेत त्याप्रमाणेचे ते आपण आणि त्या मराठीत आहेत आपल्याकडे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।